आमरण उपोषणाच्या इशाऱ्यानंतर मानवत पोलिसांनी फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. शेअर मार्केटमध्ये जास्त परताव्याचे आमिष दाखवून मानवत शहरातील नगरसेवक विष्णुपंत आळसपुरे यांचे जावई अर्जुन पवार यांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आलेला आहे. काय आहे प्रकरण, कोणता गुन्हा दाखल झाला आहे याची सविस्तर माहिती आपण बघणार आहोत. त्यापूर्वी माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आपण कृपया सत्यशील ऑफिशियल चॅनल हे सबस्क्राईब करा. मानवत शहरातील पाऊरलुम भागात राहणारे अर्जुन अशोकराव पवार यांना त्यांच्या मोबाईलवर अज्ञात आरोपींनी लिंक पाठवून त्यांना व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जोडले. त्यानंतर शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास जास्त नफा मिळेल असे सांगून विविध बँक खात्यामधून पैसे जमा करण्यास प्रवृत्त केले. दिनांक 9 डिसेंबर 2025 ते 2 फेब्रुवारी 2026 या कालावधीत आरोपींनी फिर्यादीकडून विविध खात्यामध्ये एकूण 29,07,000 रुपये स्वीकारून फसवणूक केल्याचं या ठिकाणी समोर आलेलं आहे. या प्रकरणी मागील 2 महिन्यापासून पवार कुटुंबीय आणि आळसपुरे कुटुंबीय गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न करत होते, पण आमरण उपोषण दिल्यानंतर काल 7 एप्रिल रोजी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीमध्ये विविध मोबाईल क्रमांक धारक तसेच जीना एंटरप्राइजेस, सागर टेक्सटाईल, तन्वी एंटरप्राइजेस आणि ॲडबास क्लोथिंग प्रायव्हेट लिमिटेड या नावाने खातेदारांचा समावेश आहे आणि 1-2 अनोळखी मोबाईल नंबरही या फिर्यादीत दिले आहेत. या प्रकरणी अर्जुन अशोकराव पवार यांच्या तक्रारीवरून आरोपीचा जो मोबाईल क्रमांक आहे 7484967218 हा मोबाईल क्रमांकाचा धारक, त्याचबरोबर जीना एंटरप्राइजेस या नावाचे खाते क्रमांक, सागर टेक्सटाईल बँक खाते क्रमांक, तसेच तन्वी एंटरप्राइजेस अकाउंट, अदबास क्लोथिंग सेंटर, त्याचबरोबर 9915895549 7318874770 896874746915 हे मोबाईल क्रमांक धारक यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देवकते करत आहेत. मी सत्यशील दबडगे, सत्यशील ऑफिशियल साठी मानवत.